विद्यार्थ्यांना ह्या सर्व मला खूप आनंद होतो. मी नवोदय परीक्षेसाठी पात्र झालेली आहे. मी याचे पूर्ण श्रेय माझे शिक्षक श्री गणेश नवघरे सर यांना देते व यांनी माझ्याकडून खूप अभ्यास करून घेतला व सुट्टीच्या दिवशी पण शाळेत बोलवून मी सकाळी 5 वाजता उठून ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करायची व 8 ते 9:30 पर्यंत अभ्यास करायची व 10 वाजता शाळेत यायची व 11 ते 5 वाजेपर्यंत नवघरे सरांनी माझ्याकडून खूप अभ्यास करून घेतला, म्हणून मला हे यश प्राप्त झाले. माझे नाव निकुंज संदीप धाडवे आहे. मी सकाळी 5 वाजता उठायचो आणि 5 ते 7 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. मग 7 झाली की मग ब्रेकफास्ट केल्यानंतर 8 ते पुन्हा 9:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. मग शाळेत 10 वाजता यायचो. 11 ते पुन्हा 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. शाळेत सर आमच्याकडून सराव पेपर शाळेचा सगळा अभ्यास करून घ्यायचे. 6 वाजता आम्ही घरी जायचो. मग 6 वाजता घरी गेल्यावर 6 ते पुन्हा 11 वाजेपर्यंत आम्ही घरी सराव करायचो आणि अभ्यास करायचो. कसं आहे, म्हणजे आमच्या शाळेचा जवळपास दरवर्षीची परंपरा आहे 3-4 परंतु यावर्षी तब्बल 9. मला वाटते महाराष्ट्रातली कदाचित ही पहिली घटना असेल की एका छोट्याशा खेड्यातून, छोट्याशा गावातून, आमच्या जांगोना गावामधून तब्बल 9 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेतून नवोदयकरता पात्र झालेले आहे. आणि हे खूप मोठं यश आहे. आणि याचं सर्वात म्हणजे आपण म्हणू, आमचे जे मॅन ऑफ द मॅच आहे हे आमचे श्री गणेश नवघरे सर यांची जी अफाट मेहनत आहे. म्हणजे रविवार असो, सुट्टीच्या दिवशी असो, मुलांना प्रत्येक क्षेत्रात शिक्षण असो, क्रीडा स्पर्धेत असो, तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर जे खो खो स्पर्धेत आमच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ह्या सार्वभौम म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी जे मुलांना शिक्षण दिलं हे याचं मी यश समजील. आणि बस. मी नरेश विठ्ठल चौधरी, मुख्याध्यापक जांगोना. मागणी म्हणजे काय नाही, आम्हाला शासनाने आता 1 ते 8 वर्ग या ठिकाणी आहे, 114 विद्यार्थी आहे. तर आम्हाला शिक्षकाची जर मागणी आहे हे आमची, हे अतिरिक्त वर्षभर झालं तरी आम्हाला अजूनपर्यंत शिक्षण संपत आलं तरी अजून मिळालेलं नाही आहे. तरी पण आम्ही ज्या 4 जण आहोत, 4 जणांमध्ये आम्ही शाळा व्यवस्थित चालवतो. आणि आमचे यश आहे तुमच्यासमोर आहे. 9 विद्यार्थी आमचे नवोदयला पात्र झालेले आहे. हे आमचं यशाचं म्हणजे आमची टीम आहे, सर्व सहकार्य. आणि नमस्कार, मी गणेश सुभाष नवघरे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांगोना. नुकत्याच लागलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालामध्ये आमच्या शाळेचे 9 विद्यार्थी हे जवाहर नवोदय विद्यालय सेलुकाटे भरतीसाठी पात्र झालेले आहेत. माझं या यशाबद्दल हे म्हणायचं आहे की आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासामध्ये कुठेही कमी नाही हे आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी वर्षभर जे काही प्रयत्न केले, वर्षभर त्यांनी सराव केला, कठीण असा परिश्रम केला. सुट्टीचा दिवस असो, सणाचा दिवस असो, कुठलाही दिवस असो, ते शाळेत यायचे आणि शाळेत येऊन त्यांनी भरपूर अशी मेहनत घेतली. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी पूर्ण केली आणि हे आज त्यांचंच एक फलित आहे की आज आमचे विद्यार्थी या परीक्षेमध्ये भरघोस अशी यश संपादन करून उत्तीर्ण झालेले आहेत. एकूणच ग्रामीण भागातील विद्यार्थी या शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ग्रामीण मुलांमध्ये प्रतिभा भरपूर असते, फक्त त्यांना गरज असते एक संधीची, योग्य मार्गदर्शनाची. जर त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते मुलं कॉन्व्हेंटपेक्षाही मोठं यश संपादन करू शकतात. हे आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाने दिसत आहे. मी पालकांना यावेळेस एकच आवाहन करील की शाळेतील शिक्षक जे तुमच्या पाल्यांसाठी जी काही काळजी करतात, जो अभ्यास देतात, तो अभ्यास तुम्ही करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला मुलगा घरी अभ्यास करतो काय, तो घरी आल्यानंतर काय करतो, याबाबत थोडी जर आपण दक्षता बाळगली तर आपले विद्यार्थी नक्कीच यश प्राप्त करतील. जर तुमच्या मुलांमध्ये जर तुम्हाला काही आढळत असेल, काही चुकत असेल, तर त्यासाठी आपण शिक्षकांशी संपर्क केला पाहिजे. म्हणून मी पालकांना असं आवाहन करेल की तुमच्या मुलांचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या तुम्ही थोडे संपर्कात राहा आणि विचारांचं आदानप्रदान करा. शिक्षकांना मी एवढं सांगू इच्छितो की जर एखाद्या शिक्षकाने मनापासून असं ठरवलं की माझा विद्यार्थी हा म्हणजे प्रथम क्रमांक आला पाहिजे किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये जर तो चमकला पाहिजे किंवा त्यांनी जीवनामध्ये जर यश संपादन केलं पाहिजे, जर एखाद्या शिक्षकाला मनापासून जर असं वाटलं तर बाकीचे जे काही अडथळे आहे हे क्षणिक आहे आणि क्षणभंगूर असे अडथळे असं मला वाटते. म्हणून कुठल्याही शिक्षकांनी मनापासून कार्य करावं. मनापासून जर तुम्ही कार्य केलं तर तुमचा विद्यार्थी कधी कुठेही मागे पडणार नाही.